मित्रांनो, आपण आयुष्यभर जगतो, सुखदुःख अनुभवतो, नाती जोडतो, संसार करतो. पण एक दिवस येतो जेव्हा मृत्यू आपल्या दारात येऊन उभा राहतो. आपण ज्या शरीराला आपलं मानलं ते आपल्यापासून वेगळं होतं. पण प्रश्न असा आहे की शरीर गेलं मग आत्म्याचं काय होतं? माणूस मेल्यावर पहिल्या दिवशी आत्म्याची अवस्था कशी असते? गरुड पुराणात याचं विलक्षण आणि भयावह वर्णन मिळतं. आज आपण हाच गूढ विषय जाणून घेणार आहोत. मृत्यूच्या क्षणी प्राण हळूहळू शरीर सोडतो. डोक्यापासून ते पायापर्यंत थंडी पसरते. आत्मा सूक्ष्म देह घेऊन बाहेर पडतो. गरुड पुराणात सांगितलंय की मृत्यूच्या क्षणी आत्म्याला आपल्या आयुष्याचे सर्व प्रसंग क्षणभरात दिसतात. लहानपण, तारुण्य, केलेली चांगली आणि वाईट कामे, पण त्याला काहीही बदलता येत नाही. एक गृहस्थ आयुष्यभर संसारात रमला होता. शेवटी जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याला आपल्या मुलांबद्दल चिंता, संपत्तीबद्दल काळजी आणि अपूर्ण राहिलेल्या इच्छा दिसू लागल्या. पण आत्मा बाहेर पडला आणि शरीराशी नातं संपलं. घरचे रडत होते पण तो काही करू शकत नव्हता. आत्मा शरीर सोडल्यावर थोड्या वेळासाठी थक्क होतो. त्याला विश्वास बसत नाही की मी मेलोय. तो स्वतःच्या मृतदेहाजवळ उभा राहतो. घरचे लोक रडतायत, तयारी करतायत अंत्ययात्रेची, पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्याला ओरडावंसं वाटतं, मी इथेच आहे, पण कुणालाच ऐकू येत नाही. हीच अवस्था आत्म्यासाठी सर्वात क्लेशकारक असते. गरुड पुराण सांगतं, पहिल्या दिवशी आत्मा आपल्या घराभोवती आपल्या नातलगांच्या जवळच असतो. तो प्रत्येक हालचाल पाहतो. त्याला आपल्या शरीराची लवकरच अंत्ययात्रा निघणार आहे असं दिसतं. आत्मा पाहतो की त्याचे नातेवाईक त्याला उचलून नेत आहेत. लोक मागे रडत आहेत. त्याला कळतं की आता परतीचा मार्ग नाही. अंत्यसंस्कार झाल्यावर पहिली रात्र आत्मा खूप वेदनेत घालवतो. त्याला भूक, तहान लागते, पण तो काही खाऊ पिऊ शकत नाही. त्याला असं वाटतं की मी जिवंत आहे, पण मला कोणी ओळखत नाही. त्या अवस्थेला प्रेत अवस्था असे म्हणतात. असा विचार करा, घरात दिवे लागले आहेत, सगळे नातलग बसले आहेत, लोक मृत व्यक्तीबद्दल बोलत आहेत आणि त्याच वेळी त्या घरातच त्यांचा आत्मा भटकत आहे. त्याला सगळं दिसतं पण कोणी त्याला पाहू शकत नाही. आत्मा रात्रभर इकडे तिकडे फिरतो. त्याला आपल्या प्रियजनांशी बोलायचं असतं, पण कुणालाच तो दिसत नाही. हाच आत्म्याचा पहिला दिवस, सर्वात कठीण, सर्वात वेदनादायक. म्हणूनच मृत्यूनंतर लगेच रामनाम, गीतेचे पठण, पिंडदान, तर्पण केलं जातं. हे कर्म आत्म्याला शांतता देतात. गीतेत श्रीकृष्ण सांगतात, आत्मा कधी मरत नाही, तो फक्त शरीर सोडतो. गरुड पुराणात यावर भर दिला आहे की पहिल्या दिवशी जर कुटुंबाने श्रद्धेने पाठ केला, पाणी अर्पण केलं तर आत्म्याला खूप दिलासा मिळतो. मृत्यूनंतरचा पहिला दिवस हा आत्म्यासाठी अत्यंत गूढ आणि भीषण अनुभव असतो. आपण आयुष्यात केलेल्या कर्मावरच आपला पुढचा प्रवास ठरतो. म्हणूनच जिवंतपणी सत्य, दया, धर्म आणि सद्गुण अंगीकारणं हाच खरा उपाय आहे. मित्रांनो, मृत्यू हा शेवट नाही, तो फक्त एका प्रवासाची सुरुवात आहे. आत्म्याचा प्रवास जो पहिल्या दिवसापासून सुरू होतो. मित्रांनो, आज आपण पाहिलं की आत्म्याची पहिली रात्र किती वेदनादायक असते. पण हा प्रवास इथेच संपत नाही. दुसऱ्या दिवशी आत्म्याला अजून भयंकर अनुभव येतात. काय घडतं आत्म्याच्या दुसऱ्या दिवशी? पुढील भाग बघायला विसरू नका. तोवर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढची माहिती तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.